गुड मॉर्निंग. मी डॉक्टर काजल. मी टिळक आयुर्वेदिक महाविद्यालयात सेकंड इयर गायनॅक रेसिडेन्सी करत आहे. ताराचंद हॉस्पिटलला अटॅच आहे ते. मी आज तुम्हाला ऑलिगोहायड्रोमिनसची जी मी रिसेंटली केलेली केस सांगते. पेशंट 20 इयर ओल्ड होती, जी प्रायमी विथ 32 वीक्स होती. पेशंटला सकाळपासून म्हणजे 7 AM पासून त्या दिवशी पी व्ही लिकिंगची कंप्लेंट होती आणि PSPV केली. तर PSPVमध्ये आम्हाला हाय लीक वाटलं, कारण की दिसलं नाही की लिकिंग होते म्हणून. कफ रिफ्लेक्स करायला सांगितलं तरी पण लिकिंग दिसलं नाही काय. मग लिटमस टेस्ट केली, ती पॉझिटिव्ह निघाली. मग म्हटलं की नाही, एकदा UH करून बघावी की किती लिकिंग आहे. काय म्हणतात, लिकिंग जेवढं जास्त असेल तेवढं आपल्याला कन्झर्व करायला प्रेग्नन्सी जरा प्रॉब्लेम होतो. तर USGला पाठवलं, USG केली आमच्याच इथं. तर त्याच्यामध्ये 3 लायकर होतं. 3 लायकर म्हटल्यावर तर डिसिजन आणि 3 लायकर प्लस ब्रीच प्रेझेंटेशन होतं. आणि त्याच्यानंतर USGला जाईपर्यंत फ्रँक लीक पण चालू झालं होतं. कन्झर्व करू शकत नव्हते. USGमध्ये बेबीचं वेट होतं 1900. मग म्हटलं की नाही, या पेशंटला आता आज टर्मिनेटच करायला पाहिजे, कारण काही ऑप्शन नव्हता. पेशंटला सांगितलं, नातेवाईकांची चांगली काउन्सिलिंग केली. नातेवाईकांचं हेच असतं की आता NICUला बेबीला जायला लागेल, तर खर्च किती, आईचं सीझर, कारण 32 आठवडे त्यांची मानसिक पण तयारी नसते. त्याची पूर्ण काउन्सिलिंग आम्ही केली. पेशंटला रिअश्युरन्स दिला की नाही, सगळं ठीक होईल. LSCS केलं. बेबी पण हेल्दी होतं. 1900 बेबी वेट भरलं. USGमध्ये 1800 समथिंग होतं, पण रिअलमध्ये नाही, 1900 बेबी वेट भरलं. आणि पेशंट पण एकदमच ठीक आहे. अशा प्रकारे ही ऑलिगोची केस होती. ऑलिगोमुळे आपण थांबतच नाही, कारण की कसं लायकर जायला लागलं. म्हणजे PSPV करून बघितली. PVला पेशंट ॲडमिट टीप किंवा 1 सेंटीमीटर. तर अशामध्ये प्रोग्रेस होणं नाही, बेबी डिस्ट्रेसमध्ये जाऊ शकतं. त्याच्यामुळे आपण टर्मिनेटच करतो, हाच ऑप्शन असतो.